दुसरीकडे अहमदनगरच्या कोपर्डीत पीडितेवरती झालेल्या अत्याचाराला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत। या घटनेनंतर महाराष्ट्र पेटून उठलेला होता। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुरू झाली होती। राज्यात लाखोंच्या संख्येने मराठ्यांचे मोर्चे निघाले। या सगळ्यांमध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दाही पेटला। कोपर्डीच्या पीडितेवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा आणि मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला। राज्यभर 58 मूक मोर्चे आणि त्यानंतर ठोक मोर्चे निघाले। त्यानंतर मराठ्यांना नुकतंच आरक्षण मिळालंय, तर पीडितेवरती अन्याय करणाऱ्या 3ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पुढच्या बातमीकडे, मराठा समाजासाठी खरं तर कालचा दिवस हा अग्निपरीक्षेचा होता। त्यात सरकार आणि मराठा समाज सध्या तरी सही सलामत बाहेर पडलाय, पण 2 आठवड्यांसाठी त्यांची धाकधूक कायम राहणार आहे का, जाणून घेऊयात या सविस्तर वृत्तांतातून। पांडुरंग विठ्ठल हा सर्वांचा आहे, जो वंचित आहे त्यांच्या बाजूने असतो। ज्याप्रमाणे शिवाजी महाराज 18 पगड जात 12 बलुतेतरांच्या बाजूने होते, राजश्री शाहू महाराज बहुजन समाजाच्या बाजूने होते, त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता। आणि विठ्ठल सुद्धा हेच म्हणतो की जे वंचित आहेत, जे गरजू आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्या मागे मी कायम असणार आहे। मराठ्यांना विठ्ठल पावला हे संभाजी महाराजांचं वाक्य सध्या तरी खरं ठरलंय। मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला तुर्तास नकार देत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकार आणि मराठा समाजाला मोठा दिलासा दिलाय। पण कोर्टाच्या निकालातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं आरक्षण देता येणार नाही हा। जे 2018च्या पूर्वीपासून लागणार नाही। 2018चा जर कायदा आहे 30 नोव्हेंबर 2018, त्याच्या मागे जाऊन हा कायदा लागू करता येणार नाही। म्हणजे त्यानंतर कायदा लागू होईल अर्थातच। म्हणजे या ज्या वैद्यकीय ऍडमिशन झालेल्या यावर काही फरक पडेल? काहीही फरक पडणार नाही। नवीन ज्या जागा काढल्या त्यावर काही फरक पडेल? कोणताही फरक पडणार नाही। कोर्टाने स्थगिती दिलेली नाही। सुरुवातीलाच त्यांनी ऑर्डर केलेली आहे की जे काही अपॉइंटमेंट्स किंवा एज्युकेशनल ऍडमिशन होतील ते सब्जेक्ट टू आउटकम ऑफ म्हणजे फायनल डिसिजन राहील, हे सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर ज्यावेळी अंतरिम आदेशाकरता दुसऱ्या बाजूकडून प्रेस करण्यात आलं त्यावेळी त्यांनी सांगितलं 2 आठवड्यानंतर आम्ही बघू त्यावरती। पूर्वलक्षीचा नेमका अर्थ काय ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आरक्षण पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे नोव्हेंबर 2018च्या आधी लागू होणार नाही। त्यामुळे राज्य खुल्या प्रवर्गातल्या 350 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काढण्याचा GR लागू होणार नाहीये। 2014 मध्ये झालेली कर्मचाऱ्यांची भरती रद्द करून तिथं मराठा समाजाची भरती करता येणार नाहीये। खुल्या प्रवर्गातल्या 350 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर सध्या तरी गंडांतर नाहीये। याचाच दुसरा अर्थ असा की यंदाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशालाही धक्का बसणार नाही। महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याच निर्णयाला स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही आणि त्याचा रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट होऊ नये असंही सांगितलेलं नाही। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे सगळे निर्णय या संदर्भातले त्याला इफेक्टिव्ह केव्हापासून आहे ते त्यांना ठरवायचा पूर्ण अधिकार आहे। एकीकडे हा सरकारला मोठा दिलासा आहे असं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे, पण हा दिलासा नसून दणका असल्याचं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे। मोठा दिलासा आहे राज्य सरकारला, घिसडगाईने आणि गडबडीने काहीही करता येणार नाही। म्हणजे राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय असं म्हणता येईल? हो, मोठा धक्का आहे। सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली आहे। वेगवेगळ्या याचिकाकर्त्यांनाही या काळात आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे। सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आरक्षणाला स्थगिती द्यायची की नाही यावर कोर्ट 2 आठवड्यानंतर निर्णय देईल। आमची चांगली वकिलाची टीम, देशाच्या सगळ्यात तज्ञ वकिलाची टीम राज्य सरकारने त्या ठिकाणी उभी केलेली आहे। ते आमचं म्हणणं, सरकारचं म्हणणं त्या ठिकाणी मांडतील आणि अतिशय अनुकूल असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा मला त्या ठिकाणी आहे। त्यामुळे सध्या तरी मराठा समाज आणि सरकारवर पांडुरंगानं कृपा केली असली तरी 2 आठवडे टांगती तलवार आहे हे मात्र नक्की। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।